तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईच्या चांगल्याच झळा बसतायत। दुसरीकडे ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे चिखली तालुक्याच्या देऊळगाव घुबे गावात गेल्या महिनाभरापासून नळाला पाणी आलं नसल्याने महिलांना 1 ते 2 किलोमीटरवरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे आणि यामुळे संपूर्ण गावकरी संतप्त झाले असून 21 एप्रिल रोजी महिलांनी रिकामी भांडे घेऊन ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढला। पुढच्या 2 दिवसात ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, चिखली। देऊळगाव घुबे ग्रामपंचायतीमधून मी दिनकर घुबे बोलतो। या ग्रामपंचायतीला एवढा निष्काळजीपणा या कर्मचाऱ्याचा बी आणि सरपंचाचा बी 15 दिवस झाले, 1 महिना झाला नळणी लोक असे भटकू राहिले, जंगलात जाऊन राहिले पाणी आणायला। याला वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा हे ड्युटी करतात। हे शाळेवर सरपंचपती आणि ग्रामसेवक बी 15-15 दिवस येत नाही आणि लोक वसुल्या कसे देतील, पाणीच नाही लोकांना, लोक असे भटकून राहिले। आता उन्हाळा दिवस 1-1 किलोमीटरवरून पाणी आणून राहिले, याला वेळोवेळी सांगून बी लक्षात घेत नाही। तरी ग्रामपंचायत जर 2 दिवसात पाणी नाही आलं तर गावातल्या लोकांना उपोषण करायचं ठरवलं। या ग्रामपंचायतीला टाळा लावायचा बंद ग्रामपंचायत गावकरी लोकांनी ठरवलं। या लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, नाही तर ग्रामपंचायतीला कुलूप लावण्यात येईल। मी लक्ष्मी अंबादास जंजा, राहणार देऊळगाव घुबे, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। माझ्या गावात 1 महिन्यापासून नळाला पाणी नाहीये, तर यावर काहीतरी पर्याय करावा, नाहीतर आम्ही सर्व गावातील महिलांनी इथं ग्रामपंचायतमध्ये उपोषण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर यावर तात्पर्याने निर्णय घेण्यात यावा।